महादेवाच्या गळ्यात जो नाग असतो हा नाग नेमका आपल्याला काय सांगतो, या नागाचं नेमकं आध्यात्मिक काय महत्त्व आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर महादेवाच्या गळ्यातला जो नाग आहे हा नाग आपल्याला दर्शवतो की कायम सजग कसं राहायचं आहे, कायम जागृत अवस्थेत अवेअर कसं राहायचं आहे। आपली जी चेतना आहे, आपलं जे चैतन्य आहे, ती आपली जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ही कायम जागृत कायम कॉन्शियस आपल्याला ठेवायची आहे, हे दर्शवतो महादेवाच्या गळ्यातली नाग। कारण नाग सर्प हा एकमेव असा प्राणी आहे या पूर्ण सृष्टीमध्ये की जो सगळ्यात जास्त अवेअर, सगळ्यात जास्त सजग असतो, सगळ्यात जास्त जागरूक असतो। आणि त्यामुळे महादेवाच्या गळ्यामध्ये जो नाग आहे ते आपल्याला हे दर्शवतो की तुमची जी चेतना आहे, तुमची जी ऊर्जा आहे, ती कायम सजग असली पाहिजे, कायम जागृत असली पाहिजे। जर तुम्ही कायम जागरूक असताल तर तुम्ही तुमच्या महादेवाला म्हणजेच त्या तत्वाला, त्या शिवतत्वाला, त्या परमतत्वाला, त्या आत्म्याला तुम्ही प्राप्त करू शकाल। त्यासाठी ध्यान धारणा वगैरे ह्या गोष्टी त्यासाठीच आहे। ध्यानामध्ये तुम्ही काय करता की ध्यानामध्ये तुम्ही तुमचं लक्ष हे पूर्णपणे तुमच्या आत, तुमच्या चेतनेवर केंद्रित करतात। तुम्ही तुमच्या आत जाऊन पूर्णपणे ते लक्ष तुमच्या आत काय घटित होत आहे यावर तुम्ही केंद्रित करतात। ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सजग व्हाल त्या नागासारखे, त्यावेळेस तुम्हाला जे सत्य आहे त्या सत्याचं दर्शन होऊ शकतं। जे सत्य तुमच्या आतच जे कंटिन्युअली सतत निरंतर घटित होत आहे, परंतु आपलं त्या सत्याकडे लक्षच जात नाही का? कारण आपण ह्या दुनियादारीच्या मोहमायेमध्ये फसलो आहोत, आपण ह्या पदार्थामध्ये फसलो आहोत, पदार्थाचा अनुभव घेण्यासाठी फसलो आहोत। हे जे काय फिजिकल वर्ल्ड आहे, हे जे आपले 5 इंद्रिय आहे, हे पूर्णपणे बाहेरच्या जगामध्ये केंद्रित झालेले आहे। डोळ्याने आपण जे जग बघतोय, कानांनी ऐकतोय, जिभेने आपण ज्या पदार्थांची चव घेतोय, यामध्ये आपण पूर्णपणे फसलेलो आहोत। त्यामुळे आपल्या आत जे काय घटित होतंय, जो महादेव, जे परमतत्व आपल्या आत जे चैतन्य आहे, जे काय घटित होते त्याकडे आपलं लक्षच जात नाही, त्याकडे आपण सतर्कच नाही, सजगच नाही। तर ते सजग होण्यासाठी ध्यानात जाऊन ज्यावेळेस तुम्ही लक्ष केंद्रित कराल, त्यावेळेस तुमची ऊर्जा, तुमचं चैतन्य आणि ते जे सत्य आहे ते सत्य तुमच्या समोर प्रकट व्हायला सुरुवात होईल। तर ज्याप्रमाणे नाग हा शंकराच्या गळ्यात हा विळा घालून असतो, त्याचप्रमाणे नाग हा आपल्या शरीरामध्ये देखील विळा घालून असतो। हा नाग म्हणजे कोणता? तर हा नाग म्हणजे आपली कुंडलिनी, म्हणजेच आपली एनर्जी। आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे। हे 7ही चक्र ज्यावेळेस आपण ॲक्टिवेट करतो, खालचे चक्र म्हणजे सगळ्यात खालचं चक्र म्हणजे मूलाधार चक्र, त्याच्यावरचं चक्र म्हणजे मणिपूर चक्र, त्याच्यावरती चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र, त्याच्यावरती चक्र म्हणजे अनाहत चक्र, त्याच्यावरचं चक्र म्हणजे विशुद्धी चक्र, आणि त्याच्यावरचं चक्र म्हणजे आज्ञा चक्र, आणि सगळ्यात शेवटचं चक्र म्हणजे सहस्रार चक्र। तर हे 7ही चक्र ज्यावेळेस ॲक्टिवेट होतात त्यावेळेस आपण पूर्णपणे त्या महादेवाला प्राप्त करतो, त्या समाधी अवस्थेला प्राप्त करतो। तर हे जे 7 चक्र आहे, हे जे 7 ऊर्जा केंद्र आहे, हे आपल्या शरीरामध्ये खालून तर वरपर्यंत पूर्णपणे त्या नागासारखेच विळखा घालून बसलेले आहे आपल्या शरीरामध्ये, त्याला रिप्रेझेंट करतो हा नाग। जर ह्या 7 चक्रांकडे जर तुम्ही ध्यानावस्थेत जाऊन पूर्ण सजग होऊन नागासारखं कॉन्शियसली जर तुम्ही त्याला जर बघितलं, त्या चक्रांवर जर तुम्ही फोकस केला, तर तुम्ही ध्यान अवस्थेत जाऊन ह्या चक्रांना एक एक चक्रांना ॲक्टिवेट करू शकतात आणि त्या परम महादेवाला, त्या परमतत्वाला, शिवाला प्राप्त करू शकतात। बरेच लोक हातामध्ये ही नागाची अंगठी देखील घालतात। तर याचंही तेच महत्त्व आहे की ज्यावेळेस तुम्ही दैनंदिन कामं करतात त्यावेळेस तुम्ही विसरून जातात की आपल्याला चिडचिड करायची नाही, आपल्याला निगेटिव्ह राहायचं नाही। आपण मोहमायेमध्ये इतके विखरून जातो की आपल्याला आपला विसर पडतो की आपण नेमकं एक चैतन्य आहेत, आपण एक आत्मा आहे, आपण एक ऊर्जा आहे, याचा आपल्याला विसर पडतो। आणि आपल्यातला जो अहंकार आहे, माया आहे, ही याचं प्रमाण आपलं वाढत जातं। त्यामुळे ही अंगठी घातली जाते नागाची, की ही अंगठी आपल्याला अवेअर करून देते की विनाकारण तुला कोणत्याच गोष्टींमध्ये चिडचिड करण्याची गरज नाही आहे, विनाकारण तुला तुझं चित्त हरवून बसण्याची गरज नाही, विनाकारण तुला क्रोध करण्याची गरज नाही आहे। ही ज्यावेळेस आपलं लक्ष या अंगठीकडे जातं त्यावेळेस ती अंगठी आपल्याला आठवण करून देते की तुला नागासारखं सजग राहायचं आहे, तुला तुझ्या एनर्जीवर, तुझ्या ऊर्जेवर फोकस करायचा आहे। तर हे सगळं नागाचं महत्त्व आहे।